महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असून आता घोषणा बाकी आहे। वंचित आघाडीचे आणखी 2 दिवस महाविकास आघाडी वाट पाहणार असल्याचंही कळतंय। तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांनी आपले उमेदवार निश्चित केलेत। पाहूया त्यावरचाच हा रिपोर्ट। महाविकास आघाडीत शनिवारी जागा वाटपाबाबत अंतिम बैठक झाली आणि याच बैठकीत फॉर्म्युला आणि 1-2 जागांचा वाद सोडला तर जागा वाटपही पूर्ण झालंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गट 22 जागांवर लढणार, काँग्रेस 16 जागांवर उमेदवार देणार, तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। ठाकरे गटाकडून सुरुवातीपासूनच 22 जागांचा दावा होता। त्यानुसार ठाकरे गटाला 22 जागा मिळतील अशी दाट शक्यता आहे आणि ठाकरेंनी उमेदवारांची निश्चिती केली असून फक्त घोषणाच बाकी आहे। TV9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उत्तर पूर्व मधून संजय दिना पाटील यांचं नाव निश्चित झालंय। मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाईंना संधी देण्याचा विचार करण्यात आलाय। मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर, शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र, उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर हे संभाव्य उमेदवार असतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊतांचं नाव निश्चित आहे। रायगड मधून अनंत गीतेंना उमेदवारी मिळते। छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। इथं अंबादास दानवे सुद्धा इच्छुक होते, मात्र खैरेंवर ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलाय। यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुखांचं नाव निश्चित आहे। जळगाव मधून ललिता पाटील संभाव्य उमेदवार आहेत। बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय। तर नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारेंना तिकीट पक्क झालंय। कल्याणमध्ये अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। पालघरमध्ये सुद्धा अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेची जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना ठाकरे सोडणार आहेत, तर मावळमधून संजोग वाघेरेंना तिकीट मिळेल। ठाकरेंनी निश्चित केलेल्या यादीत सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। नुकताच मातोश्रीवर चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला, मात्र ही जागा काँग्रेस अजूनही सोडण्यास तयार नाही। विश्वजित कदमांनी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचं म्हटलंय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं आता प्रत्यक्षपणे पण अप्रत्यक्षपणे, आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्धवजी चालले सभेसाठी, चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे, तिथे चाललेले आहे। संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत। महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही। शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तो त्यांचा विषय आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे। सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत। महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळणार असल्याचं कळतंय आणि या 10 जागांवर उमेदवारही निश्चित झाल्याची माहिती आहे। बारामतीतून सुप्रिया सुळेंना स्वाभाविकपणे उमेदवारी याआधीच घोषित झाली आहे। शिरूरमधून अमोल कोल्हेंचं तिकीट निश्चित आहे। साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांचंही तिकीट निश्चित आहे। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंकेंना तिकीट मिळणार आहे। दिंडोरीतून भास्कर भगरे, वर्ध्यातून विदर्भातले प्रसिद्ध मास्तर नितेश कराळे संभाव्य उमेदवार असू शकतात। भिवंडीतून बाळ्या मामांचं तिकीट निश्चित आहे। बीडमधून ज्योती मेटे आणि बजरंग बाप्पा सोनवणेंपैकी एक जण उमेदवार असेल आणि रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात संतोष चौधरी संभाव्य उमेदवार असू शकतात। ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनं अंतर्गत जागा वाटप केलंय, पण त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसाठी महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे सुद्धा ठेवलेत। प्रकाश आंबेडकर शिवाजी पार्कच्या सभेत आले ही सकारात्मक बाब आहे असं संजय राऊत म्हणालेत।
वंचित सोबत आल्यास 4 जागांची तयारी आजही महाविकास आघाडीची आहे. प्रकाश आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतोय, इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करतायत. बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 16 जागांचा प्रस्ताव दिलाय, पण हा प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आणखी 1-2 दिवस वाट पाहण्याच्या मूडमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.